या पृथ्वीवर हजारो मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची स्वतःची एक परंपरा आहे, काही नियम आहेत. परंतु या पूर्ण भारतात एक असं मंदिर आहे जिथे केवळ दर्शन होत नाही, तर भक्ताला स्वतः परमेश्वराच्या चरणांवर आपले मस्तक टेकवण्याची संधी मिळते. मग तो राजा असो, रंक असो, विद्वान असो किंवा एखादा साधा वारकरी, त्या सावळ्या परमेश्वरासमोर प्रत्येक जण समान असतो. आणि म्हणूनच वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात, कारण त्यांच्या मनात एकच ध्यास असतो, विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करायचा आहे. त्या दोन चरणांमध्ये असं काय आहे की लाखो लोक आयुष्यभर त्यांच्याकडे खेचले जातात? हा फक्त भावनेचा विषय आहे का त्या चरणांमध्ये एखादं गूढ आध्यात्मिक रहस्य दडलंय? आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः हजारो वर्षांपासून एका साध्या विटेवर का उभे आहेत? संपूर्ण विश्वाचा स्वामी, ज्याच्या संकेताशिवाय एक पानही हलत नाही, तो एका भक्ताच्या दारात एका विटेवरती आजही उभा आहे. ही केवळ लोककथा आहे की भागवत, भगवद्गीता आणि महान वैष्णव आचार्यांनी सांगितलेलं एक शाश्वत सत्य आहे? आज आपण केवळ एका परंपरेचा इतिहास जाणून घेणार नाहीत, तर शोधणार आहोत की विठ्ठलाच्या चरणांमध्ये नक्की काय दडलंय. ते समजलं तर कदाचित संपूर्ण भक्ती मार्गाकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलून जाईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि शेवटी आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरला न जाता देखील विठ्ठलाच्या चरणांचा आश्रय कसा मिळू शकतो. आपण सर्वांनी पुंडलिकाची कथा ऐकली आहे. विचार करा, ज्याला संपूर्ण विश्व नमस्कार करतं ते भगवंत एका सामान्य माणसाची वाट का पाहतात? ते काही क्षण नाही, काही दिवस नाही, तर युगानयुगे. याचं उत्तर समजण्यासाठी आपल्याला भक्त पुंडलिकाच्या जीवनात थोडं डोकावं लागेल. अनेक पुराणांमध्ये आणि संत परंपरेमध्ये वर्णन येतं की सुरुवातीला पुंडलिकाचा स्वभाव अत्यंत उर्मट होता. आईवडिलांप्रती आदर नव्हता. स्वतःच्या सुखात रमणारा तो एक सामान्य गृहस्थ होता. पण एका महान संतांच्या संगतीमुळे त्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झालं. त्याला जाणवलं की भगवंतांची कृपा मिळवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या जीवनात नम्रता, सेवा आणि कृतज्ञता आली पाहिजे. त्या दिवसापासून पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि ही सेवाच सर्वात मोठी साधना मानली. त्यांच्या प्रत्येक गरजेकडे तो प्रेमाने लक्ष देऊ लागला. त्याच्यासाठी ती केवळ कौटुंबिक जबाबदारी नव्हती, तर भगवंतांची देखील सेवा होती. आणि एका दिवशी अद्भुत घटना घडली. स्वतः वैकुंठाचे अधिपती भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय भक्ताला दर्शन देण्यासाठी त्याच्या दारात आले. ज्यांच्या चरणांची सेवा करण्यासाठी ब्रह्मा, शिवजी, लक्ष्मी, असंख्य देवता आतुर असतात, तेच भगवंत एका भक्ताच्या दारात उभे होते. पण पुढे जे घडलं ते संपूर्ण भक्तीच्या इतिहासात अद्वितीय आहे. भगवंत दारात उभे आहेत आणि पुंडलिक त्यांच्याकडे लगेच धावून गेला नाही. तो आपल्या आईवडिलांची सेवा करत राहिला. क्षणभरासाठीही त्यांनी सेवा सोडली नाही. हा अपमान होता का? की यामागे भक्तीचे असे तत्व दडले होते जे समजल्याशिवाय विठ्ठलांच्या चरणाचे रहस्य कधीच समजू शकत नाही. या क्षणी पुंडलिकाने भगवंतांकडे न पाहता त्यांच्या दिशेने एक साधी वीट सरकवली आणि नम्रतेने विनंती केली, कृपा करून या विटेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमच्या चरणी येतो. आता विचार करा, जर आपण असतो तर आपण काय केले असते? आईवडिलांची सेवा पूर्ण केली असती की सर्व काही सोडून थेट भगवंतांकडे धावलो असतो? आणि सर्वात मोठा प्रश्न, सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी त्या भक्ताची आज्ञा का मानली? त्याला स्वतःचा अपमान का नाही समजला? एका साध्या विटेवरती भगवंत का उभे राहिले? ते रागवले नाहीत, पुंडलिकाला दोष दिला नाही. उलट विश्वाचा स्वामी स्वतः एका भक्ताची वाट पाहत उभा राहिला. कारण भगवंतांना आपल्या सामर्थ्याचा अभिमान नाही आहे, त्यांना आपल्या भक्ताच्या प्रेमाचा अभिमान आहे. भगवान श्रीकृष्ण हे भक्तवत्सल आहेत, म्हणजे आपल्या शुद्ध भक्तांवर ते अपरंपार प्रेम करतात. ते सर्व शक्तिमान असले तरी भक्ताच्या निष्कपट प्रेमाने स्वतःला स्वेच्छेने बांधून घेतात. याच तत्वाचे दर्शन आपल्याला श्रीमद भागवतात पुन्हा पुन्हा घडते. यशोदा मातेनी प्रेमाने एका दोरीने कृष्णाला बांधलं. अर्जुनासाठी भगवंतांनी रथाचं सारथ्य स्वीकारलं. आणि पंढरपुरात भक्त पुंडलिकाच्या एका विनंतीवर भगवंत विटेवरती उभे राहिले. पण भगवंतांनी वीटच का स्वीकारली? सुवर्ण सिंहासन नव्हते, रत्नजडित आसन नव्हतं, एक साधी मातीची वीट.
आणि त्यावर विश्वाचा अधिपती उभा राहिला? या प्रश्नाचे उत्तर देताना पंढरपूरच्या महात्म्य ग्रंथांमध्ये एक अत्यंत सुंदर परंपरागत कथा येते. या कथेनुसार वृत्रासुराचा वध केल्यावर देवराज इंद्राला एका शापेमुळे वीट रूप धारण करावं लागलं. त्या शापातून मुक्त होण्याचा एकच उपाय होता, स्वतः भगवान विष्णूंनी त्या विटेवरती उभं राहणं. काळ पुढे सरकला आणि भक्त पुंडलिकाच्या सेवेमध्ये तीच वीट भगवंतांना अर्पण करण्यात आली आणि भगवान विटेवरती उभे राहिले आणि त्यांच्या चरणस्पर्शाने त्या विटेचा शाप दूर झाला, असे पंढरपूरच्या महात्म्य परंपरेत वर्णन येते. भगवंतांच्या चरणाचा स्पर्श ज्या वस्तूला होतो तिचे सुद्धा कल्याण होते. मग विचार करा, जर एका निर्जीव विटेचे भाग्य भगवंतांच्या चरणस्पर्शाने उजळले तर प्रेमाने त्यांना शरण जाणाऱ्या जीवाचे किती मोठे कल्याण होईल. आजही भगवान विठ्ठल त्या विटेवर उभे आहेत. जणू प्रत्येक भक्ताला शांतपणे सांगत आहेत की मी आजही तुझी वाट पाहतोय. या प्रसंगानंतर एक प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो, त्या चरणांची सेवा करणे इतकं महत्त्वाचं का मानलं गेलंय? याचं उत्तर आपल्याला भक्तराज प्रल्हाद महाराज देतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्म निवेदनम. श्रीमद भागवतात प्रल्हाद महाराज सांगतात की भगवान विष्णूंच्या शुद्ध भक्तीची 9 प्रमुख अंग आहेत: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. या 9 अंगांपैकी पादसेवनम म्हणजेच भगवंतांच्या चरण कमळांची सेवा हे एक स्वतंत्र आणि भक्तीचं अंग आहे. भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेतल्याने मनुष्याच्या हृदयातील खोटा अहंकार हळूहळू नष्ट होतो. त्याच्या जीवनात खरी नम्रता आणि शुद्ध भक्तीचा उदय होतो. म्हणूनच वारकरी विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करताना केवळ दगडाला स्पर्श करत नाहीयेत, तर ते शरणागतीला स्पर्श करतायत, संपूर्ण शरणागतीचा स्वीकार करतायत. परंतु श्रीमद भागवत इथंच थांबत नाहीये. ते भगवंतांच्या चरण कमळांना पूजणे तर म्हणतच आहे, पण भवसागर पार करणारी नौका आहे असं देखील सांगतंय. ज्या व्यक्तीने भगवान मुरारी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळरूपी नौकेचा आश्रय घेतलाय, त्यांच्यासाठी हा अथांग भवसागर हा वासराच्या खुराने तयार झालेल्या छोट्याशा पाण्याच्या खड्ड्यासारखा क्षुल्लक बनतो. आणि असा भक्त भगवंतांच्या परमधामाला पोचतो, जिथे प्रत्येक पावलावर संकट नाही आहे, दुःख नाही आहे, तर केवळ आणि केवळ शाश्वत असा आनंद आहे. क्षणभर डोळे बंद करून विचार करा, आपण एका महासागरासमोर उभे आहोत. प्रचंड लाटा, आपल्याला पोहता येत नाही आहे. अशा वेळी जर कोणी मजबूत नौका घेऊन आपल्यासमोर उभा राहिला तर आपण काय करू? त्या नौकेमध्ये बसू का स्वतःच्या शक्तीवर समुद्र पार करण्याचा प्रयत्न करू? ब्रह्माजी म्हणतात, भगवंतांच्या चरण कमळांपेक्षा सुरक्षित अशी दुसरी कोणतीही नौका नाही जी आपल्याला भवसागर पार करून नेईल. पण इथे आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, जर भगवंतांच्या चरणाचा आश्रय इतका महान आहे तर तो आश्रय घ्यायचा कसा? केवळ पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श केला तरच शरणागती होईल का? की भगवंत यापेक्षा देखील काहीतरी मोठं सांगतायत? आणि या प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायात स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, सर्व प्रकारच्या भौतिक उपाधी आणि खोट्या अहंकारावर आधारित कल्पना, स्वतःच्या बळावर सुखी होण्याचे प्रयत्न, हे सर्व सोडून केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पाप कर्मांच्या परिणामांपासून मुक्त करीन. तू अजिबात चिंता करू नकोस. म्हणूनच विठ्ठलाच्या चरणांवर मस्तक टेकवणं ही काही केवळ धार्मिक परंपरा नाही आहे, तर तो आहे शरणागतीचा केलेला पूर्णपणे स्वीकार, पूर्ण शरणागती. मित्रांनो, प्रत्येकाला पंढरपूरला जाण्याचं भाग्य मिळेलच असं नाही. प्रत्येकाला विठ्ठलाच्या चरणांना प्रत्यक्ष स्पर्श करता येईल असं देखील नाही. मग अशा भक्तांचं काय जे पंढरपूरपासून विठ्ठलापासून दूर राहतात? वैष्णव आचार्य आपल्याला एक अद्भुत तत्व समजावून सांगतात. भगवंत, त्यांचं नाव,
त्यांचं रूप, त्यांचं गुण, त्यांच्या लीला, त्यांचं धाम हे सर्व काही अभिन्न आहे. म्हणून जो भक्त श्रद्धेने भगवंतांचं पवित्र नाम घेतो तो भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. कलियुगात भगवंतांनी स्वतःला सर्वात सहज उपलब्ध करून दिले ते त्यांच्या पवित्र नामामध्ये. म्हणूनच जर तुम्हाला पंढरपूरला जाता आलं नाही, वारीला जाता आलं नाही तर निराश होऊ नका. जर आज विठ्ठलाच्या चरणांना प्रत्यक्ष स्पर्श करता आला नाही तर दुःखी देखील होऊ नका. कारण भगवंत आज आपल्या नामरूपाने तुमच्या अगदी जवळ उपस्थित आहेत. म्हणून आज या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी मी तुम्हाला कोणतीही पूजा किंवा कर्मकांड करायला सांगणार नाही, कोणताही नवस करायला सांगणार नाही, पण एक छोटी विनंती करणार आहे. आत्ताच पूर्ण श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचं नाव घ्या. त्यांच्या नामस्मरणाने तुमच्या जीवनाचा प्रवास पुन्हा एकदा भगवंतांच्या चरणाकडे सुरू होईल. धन्यवाद.